पॉइंटच्या संख्येला कशाने गुणायचे? 100 न. इथं गुण लावायचं आपल्याला 1000 न, इथं 100 न, इथं 10 न, इथं 100 न, इथं 1000 न आणि या ठिकाणी 100 न. पहा एका मिनिटाच्या आत गणित होते, एका मिनिटाच्या आत. पहा लक्षात येते, बरोबर चिन्ह दिलं. शून्य मोजायचे किती आहे तर पहिली संख्या लिहून घ्यायची. ही संख्या अशीच्या अशी लिहून घ्यायची. शून्य किती आहेत? 2. शून्य किती आहेत? म्हणून हा पॉइंट 2 घर उजवीकडे जाईल. कुठे जाईल? उजवीकडे, उजव्या बाजूला राईट साइडला जाईल. पहा मग 2 घर उजवीकडे 1 2 म्हणजे पॉइंट लिहितो. झालं एका मिनिटाच्या आत. तर दुसरं नाही. पहा पहिले हे उत्तर लिहून घेतलं 3 9 7 5. आता शून्य मध्ये किती आहेत तर 03 आहे. 03 असल्यामुळे आपल्याला पॉइंट हा इथून कुठे जाईल? या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी. इथं नाही दिला तरी चालतो. आता या ठिकाणी पहा 9 8 7 5. शून्य मध्ये किती आहेत? 2. 2 शून्य असल्यामुळे पॉइंट हा इथून 2 घर उत्तर लिहून घेतलं. पहिले संख्या लिहून घेतली पूर्ण. आता फक्त पॉइंट द्यायचा राहिला. शून्य किती आहेत सांगा? एकच. मग एकच घर उजवीकडे जाईल, एवढं लक्षात ठेवायचं. उजवीकडे गुणाकारामध्ये उजवीकडे जाणार. आता इथं 2 शून्य आहे म्हणून या ठिकाणी हे एक घर गेलं, हे दुसरं घर गेलं. अशा प्रकारे आता या ठिकाणी 6 3 2 7 या ठिकाणी 3 शून्य आहेत म्हणून या ठिकाणी 3 घर सोडून या ठिकाणी इथं पॉइंट येईल. या ठिकाणी पॉइंट नाही दिला तरी चालतो. तसंच या ठिकाणी इथं पहा 3 शून्य असल्यामुळे इथून पॉइंट निघाल इथं जाईल. एक घर गेलं, दुसरं गेलं, तिसरं गेलं. अशा प्रकारे एका मिनिटाच्या आत आपण ते गुणाकाराचं गणित करू शकतो.